आनंद मिळतो म्हणून नाम घ्यावे. आईला 100 रुपये दिले की कर्तव्याचा आनंद वाटतो. खरे तर तो बुद्धीचाच आनंद असतो. आईविषयीचे कर्तव्य केले हा विषय सुद्धा मनात येऊ न देणं, हा अंतःकरणाच्या आनंदाचे हे खरे स्वरूप. भक्ती करता भक्ती करणे म्हणजे अकारण भक्ती होय. कारणाशिवाय कार्य होत नाही. निरपेक्षतेमध्ये सुद्धा सुप्त मी आहे. म्हणून नामाकरता नाम घ्यायचे. कार्यामुळे विशेषण निर्माण होते आणि निरपेक्ष हे विशेषण आहे. आपल्याला अपेक्षाही माहिती नसावी आणि निरपेक्षाही माहिती नसावी. आपण आनंद मिळवण्यासाठी नाम घेतो. सत्पुरुष आनंद मिळतो म्हणून नाम घेतात. आनंद मिळावा म्हणून नाम घेणे ही सकारण भक्ती. आनंद मिळतो म्हणून नाम घेणे ही अकारण भक्ती. आपण निरपेक्ष झालो की नाही हे ठरविण्यातच आयुष्य जायचे. परमेश्वराला सारे काही ठाऊक असते म्हणून त्याच्या निरपेक्षतेसाठी त्याला प्रार्थना करावी. आईसाहेबांची कृपा असेल तरच निरपेक्ष होता येईल. शरीर त्रिगुणात्मक असल्याने निरपेक्ष राहणे कठीण. रूप आणि रंग आले की अपेक्षा येतेच. निरपेक्ष होण्याची शक्ती परमेश्वर देईल. जय जय रघुवीर समर्थ.